परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आपल्या सोबत आहे। सर, तुम्ही ॲक्शन मोडमध्ये आहात आणि आज जनता दरबार सुद्धा इथे घेतला आहे। एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं की सगळ्या मंत्र्यांनी येऊन एक दिवस तरी जनता दरबार घ्यावा आणि लोकांच्या समस्या मिटवाव्यात। त्या पद्धतीनं आपण पाहतोय की जनता दरबारला सुरुवात झाली। काय म्हणतात? मंत्रिपदावर आल्यापासूनच जनता दरबाराला जे आमच्या सूचना पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या आहेत त्यानुसार जनता दरबाराला असतो। काही महिन्यांपूर्वी दर आठवड्याला असायचो, परंतु काही मंत्री हे त्यांच्या मतदारसंघात असतात। आता जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगर परिषदेच्या निवडणुका आहेत, तर त्यांना येणं अवघड होतं, म्हणून महिन्यातून एकदा जनता दरबार घेण्याच्या सूचना शिंदे साहेबांनी दिल्या आणि त्यानुसार आम्ही येतोय। लोकांचा प्रतिसाद फार मोठ्या प्रमाणात आहे, कारण एकनाथ शिंदे साहेबांना मानणारा एक वर्ग महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे। त्यांच्या आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवून ज्या पद्धतीने शिंदेसाहेब काम करतात, महाराष्ट्रावर दौरे करतात, त्याला प्रतिसाद मिळतो आणि लोक प्रचंड मोठ्या प्रमाणात या जनता दरबाराला येतात। खासगी पिकअप ड्रॉप सर्व्हिसेस आहेत, ओला, उबेर, रॅपिडो, यांच्यावरती आपण कशा पद्धतीनं बहुतांश राज्यामध्ये स्वतःच्या यंत्रणा चालू केलेल्या आहेत। ज्या पद्धतीने रॅपिडो, उबर आहे, ओला आहे, ह्या कंपन्या ज्या आहेत पूर्णपणे राज्याच्या परिवहन सेवेचा लाभ घेऊन करोडो रुपयाचा पैसे गोळा करत असतात। आपल्या राज्यातल्या कर्मचाऱ्यांना आम्ही नोकरी लावून देऊ अशा पद्धतीनं ते त्यांचा वापरही करत असतात। त्यामध्ये अनेक ड्रायव्हर, कंडक्टर, ड्रायव्हर लोकांनी तक्रारीही केलेल्या आहेत आणि त्यामुळे आम्ही हा विचार करतोय की अन्य राज्यांमध्ये जर स्वतःचा ॲप निर्माण केलेला असेल तर महाराष्ट्र का मागे राहावं, आणि त्या माध्यमातून आज एक आता बैठक बोलवली आहे। त्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेऊ लवकरच। म्हणजे ही काही छोटी गोष्ट नाही, फार मोठी गोष्ट आहे। मोठमोठ्या संस्थांशी आम्ही बोलतोय, कारण शेवटी राज्य सरकारनं एखाद्या वेळेस हा ॲप चालू केल्यानंतर ते पूर्णपणे पुढे जायला हवं, कारण शेवटी लोकांचा विश्वास आहे। लोकांच्या विश्वासाला सार्थ असं आम्हाला काही एक ट्रान्सपोर्ट सिस्टीम निर्माण करायची आणि त्यासाठी भले 10 बैठका घ्याव्या लागले तरी चालेल, परंतु आम्ही ह्या बैठकीच्या माध्यमातून एक चांगला निकष काढू आणि सर्वसामान्य प्रवाशांना सुखकर प्रवास मिळेल आणि इतर संस्थांपेक्षा चांगली सुविधा आमच्या ॲपच्या माध्यमातून कशा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। महा ॲप किंवा आमचे म्हणजे महाराष्ट्र सरकारचं जय महाराष्ट्र ॲप किंवा अजून आज नवीन नाव आलेलं आहे की छावा राईड, अशा पद्धतीचे काही नावं पण आमच्या समोर आलेली आहेत। तर त्यापैकी एक नाव फायनल करू, पण चालू मात्र आम्ही लवकरात लवकर ॲप हे करणार। ह्याच वर्षात कदाचित त्याचा शुभारंभ होईल। राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचा, निशिकांत दुबे ज्या पद्धतीनं वक्तव्य करत होते, आता देवेंद्र फडणवीस स्वतःच म्हणाले, त्यांनी सल्ला दिलाय की अशी विधानं त्यांनी करता कामा नये। नाही, बरोबर आहे। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांना पाठिंबा देऊन चालणारच नाही, कारण शेवटी परराज्यातला एखादा लोकप्रतिनिधी, भले तो कुठल्याही पक्षाचा असू दे, खासदार असू द्या किंवा आमदार असू द्या, जर महाराष्ट्रामध्ये येऊन वेगवेगळ्या प्रकारची विधानं करत असेल आणि महाराष्ट्राची जी संस्कृती आहे किंवा महाराष्ट्राचे जे राजकारण आहे ते तापेल आणि त्या माध्यमातून काही धार्मिक भावना दुखावल्या जातील, मराठी हिंदी वाद निर्माण होईल, अशा प्रकारचं जर वक्तव्य करत असेल तर त्यांना समज देणं कर्तव्य आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांचं, आणि त्याचबरोबर की ही कुणालाही आवडणाऱ्या गोष्टी नाही। अनेक उत्तर भारतीय नेते आमच्या संपर्कात आहेत, ते सुद्धा म्हणतात की आम्ही महाराष्ट्रातले उत्तर भारतीय नेते आहोत, आम्ही काही अशा प्रकारचं वक्तव्य करत नाही, परंतु कुठे दिल्लीमध्ये जाऊन कुठल्या तरी घोषणा करायच्या आणि महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण जर हे निशिकांत दुबे नावाचे कोणी खासदार खराब करत असतील तर आम्ही त्याचा निषेध करू। भाजपकडून कुठेतरी आता पुन्हा एकदा बाप काढला जातोय, कारण आता परिणय फुके भाजपचे आमदार आहेत, त्यांनी भंडाऱ्यामध्ये म्हटलंय की शिवसेनेचा मीच बाप आहे। या विधानाकडे नेमकं कसं? आमचा बाप स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहे आणि हे सगळ्या सर्वसामान्य शिवसैनिकांना माहिती आहे। त्यामुळे आमचा बाप कोणी काढायची गरज नाही। त्यांचा कोण बाप असेल ते त्यांनी सांगावं, आमच्या पक्षाबद्दल बोलायची त्यांना गरज नाही आहे असं मला वाटतं। परिणय फुके अतिशय चांगले विद्वान नेते आहेत, चांगले तरुण तडफदार आमदार म्हणून ते परिचित आहेत विदर्भामध्ये। त्यांनी अशा प्रकारे सहयोगी पक्ष किंवा महायुतीतल्या घटक पक्षाच्या कुठल्याही आमदार किंवा कुणाविषयी असं बोलणं योग्य नाही। 15 ऑगस्ट जवळ येत आहे। खरं तर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती पालकमंत्री जे असतात ते झेंडा फडकवण्यासाठी जातात। रायगडच्या पालकमंत्री पदाचा रायगडचे पालकमंत्री म्हणून भरत शेठ गोगावले यांना आमच्या सगळ्यांनी पसंती दिलेली आहे। ह्या 15 ऑगस्टला रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर
भरत शेठ गोगावले यांनीच झेंडावंदन करावं ही भूमिका शिवसेनेची आहे आणि आम्ही त्याबाबत माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणारे आहोत आणि माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहोत की 15 ऑगस्टच्या पूर्वी पालकमंत्री रायगडचा जाहीर झाला पाहिजे आणि ते भरत शेठ गोगावले असले पाहिजे. संभाजी भिडे यांचं एक विधान समोर आलेलं आहे, सर्वधर्म समभाव म्हणजे निव्वळ नपुंसकपणा आहे असं विधान केलं. बरीचशी चर्चा रंगते या विधानाला घेऊन पुन्हा एकदा. मी आज सीझन नसताना सुद्धा भरपूर सकाळी आंबे खाल्ले आहेत. धन्यवाद तुमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.